जय हरी शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा शेतीचा वाढत जात असलेला खर्च आणि त्या खर्चासाठी मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारची जी पीएम किसान योजना आहे त्याच धर्तीवर आपल्या राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू केलेली आहे। आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते मिळालेले आहेत आणि 9वा आणि 10वा हप्ता आतापर्यंत मिळणं गरजेचं होतं, मात्र हे दोन्ही हप्ते रखडलेले आहेत। आता याचं नेमकं मूळ कारण काय आहे हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्हाला मी ऐकवतोच। पण जशी या योजनेचा उद्देश आहे त्याप्रमाणे हे पीएम किसान योजनेचे पैसे वेळेवर मिळतात, मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे कधीच वेळेवर मिळत नाहीत। आता तुम्ही काल बघितलं असेल, काल सभागृहामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कर्जमाफीमध्ये बदल केले, 2019च्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा लाभ मिळत होता, तो आता 2 लाखावर नेऊन घातलेला आहे। आणि जे नियमित कर्जदार शेतकरी होते त्यांना 2026 आणि 27 ची रक्कम भरणं बंधनकारक होतं, त्यावेळेस त्यांना 50,000 रुपयाचा लाभ होता, मात्र ती एक अट काढून टाकली। म्हणजे यामुळे शेतकऱ्यांना चांगलं एक समाधान मिळालेलं आहे। मात्र पुन्हा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की नमो शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा शेतकरी वाट पाहत आहेत, हे हप्ते वेळेवर येणं गरजेचं आहे, मात्र ते कधीच वेळेवर मिळत नाहीत। याचं सुद्धा काय कारण आहे हे सुद्धा काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले। आता चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार धान बोनसच्या बाबतीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला, मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी एक चिठ्ठी दिली सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी, त्यावर त्यांनी उत्तर देताना ते खरं कारण सांगितले। आता धान बोनस देण्याबाबत जर ही परिस्थिती असेल, मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे का येत नाहीत हे यावरून आपल्याला स्पष्ट होतंय। आणि आता हे कर्जमाफीमध्ये जे बदल केलेत, तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, याची सुद्धा अंमलबजावणी लवकर होणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये येणं गरजेचं आहे, नियमित कर्जदारांना सुद्धा याचा लाभ मिळणं लवकरात लवकर गरजेचं आहे। आता काल मुख्यमंत्री काय म्हणाले ते एकदा ऐकून घ्या। सुधीर भाऊंनी मला धानाच्या बोनस संदर्भात चिठ्ठी पाठवलेली आहे। सुधीर भाऊ, ते आपल्याला द्यायचंच आहे, आहेच आणि त्याचा योग्य वेळी निर्णय करणारच आहोत। आता फक्त कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कर्जमाफीमुळे आहे, नंतर तुमच्याशी चर्चा करतो त्या संदर्भात। फक्त एवढंच सांगतो की त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत, ते आपण नाकारलेलं नाहीये। आता हे खरं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, यावरून आता स्पष्ट होतंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते का मिळत नाहीत। आणि आता दुसरा एक प्रश्न, आपले रोहित पवार असतील किंवा रविकांत तुपकर असतील, शेतकरी संघटना असतील, यांची एक पीक विम्याच्या बाबत एक महत्वाची माहिती होती, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज संध्याकाळी 7 वाजता ऐकणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।